आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवे जोडी तुझी माझीच्या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, कॉम्पिटिशन हा एक वेगळी गंमत आहे बरं का त्यात. हां, म्हणजे अभ्यासातली कॉम्पिटिशन हा एक वेगळाच गमतीशीर अनुभव आहे असं मी अजिबात मानणार नाही, कारण मला ते अजिबात आवडत नाही. अभ्यासाचा माझा काळीचाही संबंध नाही, त्यामुळे त्या कॉम्पिटिशनशी माझा अजिबात संबंध नाही. तो जे कंटाळवाणा, त्रासदायक. हां, पण एक कॉम्पिटिशन आहे जी अतिशय इंटरेस्टिंग असते, ती म्हणजे मुलींना पटवणं किंवा मुलांना पटवणं, नाही का? म्हणजे आता एक विचार करा की कॉलेजमध्ये अतिशय सुंदर मुलगी आहे, जिचे केस चांगले आहेत, केस लांब सडक आहेत, रेखीव नाक आहे, डोळे छान आहेत आणि अतिशय प्रमाणबद्ध असलेली अशी मुलगी. आता ह्या मुलीच्या प्रेमात एकच मुलगा पडेल असं होईल का? नाही होणार. कमीत कमी 15-20 मुलं तरी जीव गाळत असतील ना तिच्यावर. मग अशी कॉम्पिटिशन, ह्या कॉम्पिटिशनचा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा त्यातले बरेच जण देवदास होऊन जातात. नाही, मला आठवतं आहे परवा काय झालं. परवा मी घरी बसलो होतो, तर माझी मोठी मुलगी तिच्या मैत्रिणीला समजत होतो, काही काळजी करू नको, नाही जमणार ना सोडून दे, ती 2-3 महिन्यात आपल्याला नवीन मुलगा मिळेल. आई गं, माझा ठोकाच चुकला. तर काय शर्ट पॅन्ट पीस आहे की काय नवीन मिळायला? नाही, म्हणजे आमच्या वेळी कसं होतं, एक 7 जन्माचं एक असे बांधिलकी होती, नाही का? आता सगळं बदलत चाललेलं आहे. म्हणजे 2-3 महिने, 2-4 वर्ष असं सगळं बदलत चाललं आहे. हे खरंच बदलत चाललं आहे का? त्याच्यावर चर्चा करण्यासाठी एक नवं दाम्पत्य इथे मी बोलवलेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया, पण त्याआधी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. दोघांचंही खूप मनापासून स्वागत. थँक्यू सर. आपलं नाव? नमस्कार, मी रोहन आपटे. रोहन. आणि तुझं? आणि माझं नाव सई. सई. ओके. राहायला कुठे? मी पुण्यात आपटे रोडवर राहतो. रोहन आपटे रोडवर? हो, म्हणजे माझ्याच त्या आजोबांच्या नावाने ह्या रस्त्याला नाव दिलं. अच्छा. काय करतो तू? मी वकील आहे. बरं. आणि पुण्यातच मी प्रॅक्टिस करतो. कुठला, फौजदारी का कुठला? सिव्हिल. आणि संध्याकाळी थोडा वेळ टेनिस पण शिकवतो. हो. अरे व्हेरी गुड. कुठल्या? डेक्कन जिमखाना क्लब आहे पुण्यात, माहिती, तिकडे शिकवतो. ओके. बरं. आणि शाळा कुठली तुझी? मी सिम्बॉयसिस शाळेत होतो. बरं, सिम्बी. आणि तुझं काय? मी क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये MA केलं आहे आणि 1 वर्षभर एका शाळेत टीचर म्हणून जॉब करत होते. आत्ता सध्या काही जॉब करत नाही. बरं. आणि तू राहायला कुठे आहेस? मी आधी प्रभात रोडवर राहायचे, पण आता लग्न झाल्यावर आपटे रोड. गाठभेट कशी झाली तुमची? माझा भाऊ ऋग्वेद जो आहे तो हिचा मित्र होता, मग यांचा ग्रुप आहे ॲक्च्युली. तर आणि हिची खास मैत्रीण अक्षदा म्हणून आहे, तर त्यांच्यामुळे आमची खरं तर गाठभेट झाली. श्रेय त्यांना तसं दिलं पाहिजे. अक्षता आणि ऋग्वेद या दोघांनी दोघांचं जुळवून दिलं. कमाल आहे बाबा, कमाल आहे. मग काय, कोणाला प्रपोज केला आधी? मीच हिला प्रपोज केलं. बरं, तू हिला प्रपोज केलं. त्यावेळी तू काय करत होतीस आणि तुझ्या फिलिंग्स काय होत्या? आणि तुला कळलं कसं हा तुझ्या प्रेमात पडलाय? मला माझ्या मैत्रिणीकडूनच कळलं. अरे तुम्ही सांगितलं, हॅलो हा तुझ्या प्रेमात पडलाय असं? नाही, तिने मला सांगितलं की त्याला तुला भेटायचंय, तर मग तुला काय वाटतं? तर मी 3-4 दिवस विचार करण्यात घालवले आणि मग शेवटी जरा विचार करून मग म्हटलं की बरं ठीक आहे, भेटून बघू. धाडसी निर्णय घेतला की भेटू. ओके. आणि मग नंतर भेटत गेलो आणि मग बरं. मला सांग, हे तुमची ओळख साधारण झाली ती किती, म्हणजे कधी झाली? ती मागच्या वर्षात झाली, मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये. साधारण 1 वर्ष तुमचं? हो. भेटीगाठी रेग्युलर चालू आहे. हो. हे साधारण तू आता टेनिस शिकवायला जातो. हो. मोकळा कधी असतोस तू? वेळ काढतो म्हणजे मी तिच्याकरता. नाही तर मग धक्क्यालाच लागशील तुला. वेळ काढायच पाहिजे, त्याला पर्याय नाही आहे. ओके. काय बनवणार तुम्ही आज? पहिली डिश स्वीट अँड सार पोटॅटोज, त्याच्यानंतर बनाना ब्रेड पुडिंग आणि चॉकलेट डायनाबाइट्स. ओके. आता 3 पैकी तू काय बनवलंस? आम्ही दोघं मिळूनच ॲक्च्युली बनवणार. एकत्र? हो. म्हणजे काहीतरी असं वेगळं असेल ना? नाही, असं एकत्र. ठीक आहे, आपण ते बघू कसं करायचं. आपण किचनकडे तर जाऊ. चाल. रोहन आणि सई दोघे आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट केली होती तुम्ही एकटे या, पण त्या दोघांची तयारी नाही. म्हणजे सईची तयारी होती, रोहनची तयारी नव्हती. तो अभ्यासात इतका घडलेला होता वकील व्यवसायात, त्यामुळे त्याला काही गोष्टी जमत नव्हत्या. त्यामुळे तो म्हणा आम्ही दोघेही येतो. पण ठीक आहे, दोघेही या एकमेकांना. आता तुम्ही एकमेकाचे चाकच आहात म्हटल्यावर विषय संपला आहे. बरं, आता काय पहिल्यांदा बनवणार आहेस तू? स्वीट अँड सार पोटॅटोज. झालं, हे फायनल आहे तुझं? फायनल आहे सर. हां, आम्ही काय कामं वाटून घेतलेत, म्हणजे अवघड कामं ही तिला दिलेत आणि सोपी कामं सोपी म्हणजे ओटा पुष्ट वगैरे ते सगळ्यात सोपं काम आहे. ते सगळं बेसिनमध्ये ढकलायचं असतं. ओके. आपण काय बनवतोय? स्वीट अँड सार पोटॅटोज. ओके. तुला आवडते ही? खूप आवडते मला. हे जे काही तुझा स्टँड असतो ना,
हा वंडरफुल स्टँड आहे. Thank you, sir. जे बायको करेल ते आवडतंच. ठीक आहे, मला साहित्य सांगतेस काय काय? हो, याच्यासाठी आपण 1/2 किलो छोटे उकडलेले बटाटे घेतले. ओके. त्याच्यानंतर हे आहे सोया सॉस, टोमॅटो केचप आणि ही कांद्याची पात घेतली आपण बारीक चिरलेली. ओके. मध आहे, मिरपूड, बारीक चिरलेला लसूण, चिली सॉस आणि मीठ. साहित्य कळलेलं आहे. आता आपण कृतीकडे जाऊया. पण अजून एक कृती मला लक्षात येत नाहीये तुमची, ती अशी की तुम्ही लग्न केलं. हो. 1 वर्षापूर्वी तुम्ही एकमेकांना भेटला. बरोबर. पण त्याच्या पुढचं जे 1 वर्ष होतं ते 1 वर्ष तुम्ही आजमावण्यात घालवलं असेल ना एकमेकांना. हिला काय आवडतं, त्याला काय आवडतं, बरोबर की नाही? तर त्याला काय आवडतं तुला असं वाटतं? त्याला आणि लगेच होला करू नको. आता लग्न झालंय ना, तर होला नाही करायचं. त्याला ऍक्च्युली खायला सगळंच आवडतं, म्हणजे तसे काही नखरे नसतात. त्यामुळे तो काही केलं तरी खातो तसं. मला सगळंच आवडतं पण सगळं खूप लागतं. एवढंच फक्त खूप लागतं. खूप लागतं. म्हणजे थोडक्यात आटपत म्हणजे माझ्याकडे पाहून असं वाटणार नाही, पण मी बराच खातो असं. चांगलं आहे. पस्त हे उत्तम आहे. पण आता आपण कृतीकडे जायचं आहे. पण तत्पूर्वी मला अजून एक प्रश्न विचारायचा होता असा की गेल्या वर्षभरात ह्याने दिलेलं तुला जे एखादं काय सरप्राईज काय दिलंय का? हो, दिलंय. काय दिलंय? हेच दिलंय घड्याळ. ओके. आणि तू त्याला काय दिलंस? मी आहेच की. अजून काय सरप्राईज पाहिजे? ह्याच्यापेक्षा सरप्राईज काय मोठं? ठीक आहे. आता काय करायचं मला सांग. कृती काय करायची पहिली? हो, हे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत. छोटे बटाटे घ्यायचे आहेत, कारण ही बेसिकली स्टार्टर्सची डिश आहे. ओके. तर त्यामुळे छोटे बटाटे खायला सोपे पडतात. आणि मग उकडून घेतल्यावर त्याला सुरीने टोचून घ्यायचंय, म्हणजे मग पुढे आपण मॅरिनेट जे करणार आहोत ते आतपर्यंत नीट मुरेल त्याच्यात. ओके, ठीक आहे. आता तुला बाऊल. हो. आता हे सालं नाही काढायची? नाही, सालन सकट ठेवायचंय, कारण म्हणजे मग ते खुटखुटीत राहतात आणि सालांची चव सुद्धा चांगली लागते त्याच्यात. ओके. तर हे बटाटे आधी घ्यायचे. ओके. आता ह्याला आपण मॅरिनेट करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला सोया सॉस पाहिजे, साधारण 3 टीस्पून. टोमॅटो केचप हे पण 3 चमचे. ओके. त्याच्यानंतर चिली सॉस 3 चमचे. आणि चमचा घ्या. हो, मध पण 3 चमचे. आता इथे आपण बारीक चिरलेला लसूण घेतलाय. तर ह्यातला अर्धाच लसूण घालायचा आहे, कारण नंतर फ्राय करताना सुद्धा आपल्याला अर्धा लसूण तेलात फ्राय करायचा आहे. साधारण 5 पाकळ्या लसूण मॅरिनेट करताना. मीठ तसं बेताने घालायचं आहे, कारण सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं. आणि आता हे मिक्स करायचं. आणि आपल्याला साधारण किती वेळ ठेवावं लागेल? साधारण अर्धा ते 1 तास. अर्धा ते 1 तास. तर आता हे आपण मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. हो. हां, 1 तास आम्ही थांबलो बरं का. माइंड वेल. 1 तास थांबून व्यवस्थित मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. ओके. आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला हे फ्राय करायचंय. त्याच्या आधी तेलात आपल्याला हा जो उरलेला लसूण आहे तो फ्राय करायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर तेल तापत ठेवलंय. ह्याच्याऐवजी आपण बटर पण घेऊ शकतो. हे लसूण घातलंय. हे आता गोल्डन व्हायला लागलंय. ते गोल्डन झालं की मग हे बटाटे घालून त्याच्यावरती ते थोड्या वेळ फ्राय करायचे. हे झालं. हे गोल्डन झालं आता. तर ह्याच्यात आता आपण हे मॅरिनेट केलेले बटाटे घालूया. आणि फ्राय करताना ह्यातच आपण थोडी मिरपूड घालायची. थोडासा तिखटपणा सुद्धा येईल. हो. आता जवळजवळ झालंय. हो. आता हे फक्त काढायचं आणि त्याच्यावर हे जे काय तुझं आहे कांद्याची पात थोडी आत्ता पण टाकू शकतो आपण. तू म्हणत असेल तर लागतो. मला वैयक्तिक काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण खायचं आपल्याला तिघा नाही आहे. आणि परत सर्व करताना ही उरलेली. चला घेऊन घ्या साहित्य आणि कृती. स्वीट अँड सार पोटॅटोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले छोटे बटाटे, सोया सॉस, टोमॅटो केचप, कांदा पात, मध, मिरपूड, लसूण, मीठ आणि चिली सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेले छोटे बटाटे घेऊन त्यांना टोचे मारून घ्यावेत.
त्या बाउलमध्ये प्रत्येकी 3 चमचे चिली सॉस, टोमॅटो केचप आणि मध घालून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि बटाटे मॅरिनेट होऊ द्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेले बटाटे परतून घ्यावेत. त्यात चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालावी. वरून कांद्याची पात घालून डिश सर्व्ह करावी. आपकी